आणखी एक मोठी बातमी आहे। विमान वाहतूक मंत्री सिंधिया यांनी विमानांना होणारा विलंब आणि प्रवाशांची गैरसोय याची कठोर दखल घेतली आहे। त्यानंतर नियामक डीजीसीएने एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे। विमानांना होणारा विलंब आणि प्रवाशांची होणारी गैरसोय या संदर्भात विमान वाहतूक मंत्री सिंधिया यांनी याची कठोर दखल घेतली आहे आणि त्यानंतर नियामक डीजीसीएने एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस देखील बजावली आहे। विमानांना होणारा विलंब आणि प्रवाशांची होणारी गैरसोय या संदर्भात आता विमान वाहतूक मंत्री यांनी कठोर भूमिका घेतली आणि यामध्ये लक्ष घातलंय। एअर इंडियाच्या विमानांना सातत्याने विलंब होतोय, त्या संदर्भात एअर इंडियाला विचारणा करण्यात आली आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे। आतापर्यंतच्या काय एअर इंडियाकडून तक्रारी आहेत ज्यामुळे विमान वाहतूक मंत्र्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे? प्रशांत, महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने आज सकाळीच आपल्याला पाहायला मिळालंय की आंतरराष्ट्रीय विमान होतं जे त्यामध्ये 8 तास उशीर झाला होता। त्यामध्ये एसी देखील चालत नव्हता। एअर इंडियाचं विमान होतं, या संदर्भात मोठी कारवाई करण्यात आली आहे। हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मोठी कारवाई करत त्यांच्याबद्दल दखल घेतली आहे आणि आता डीजीसीच्या वतीने त्यांना नोटीस जारी करण्यात आली आहे। या संदर्भात काय अशा चुका झाल्या या संदर्भातली माहिती घेतली जाईल आणि त्याच्यावरती काय कारवाई केली जाईल हे देखील डीजीसीए स्पष्ट करणार आहे। स्टुडिओ, धन्यवाद प्रशांत या माहितीसाठी।